एके दिवशी सिद्धरामांना महादेवांनी दिलेले वचन आठवले. ते कधी आणि कुठे प्रकट होईल याबद्दल त्यांनी पूर्वीच सांगितले होते. तो दिवस आता जवळ आला होता याची जाणीव सिद्धरामांना झाली होती. मंदार वृक्षाखाली महादेव प्रकट होणार होते. तो दिवस उगवला. आकाश निळ्या ढगांनी दाटून आले. विजांचा कडकडाट सुरू झाला. त्या दिव्य क्षणाची चाहूल लागताच सिद्धरामांनी बोमण्णांना सोबत घेऊन त्या वृक्षाखाली प्रस्थान केले. मंदार वृक्षाखाली महादेवांचे नामस्मरण करताच तेथील जमीन दुभंगली आणि जमिनीतून एक दिव्य शिवलिंग प्रकट झाले. ते शिवलिंग बैलगाडीत सजवून वाजत आणले गेले. मंदिरात त्याची विधिवत स्थापना करून पूजा करण्यात आली आणि त्या शिवलिंगाला मल्लिकार्जुन लिंग असे नाव देण्यात आले. मंदिरात आणखी 8 शिवलिंगांची स्थापना करण्यात आली. सिद्धरामेश्वरांनी मठाची स्थापना केली. त्यांच्या सर्व धार्मिक व सामाजिक कार्यांचे केंद्रबिंदू हा मठच होता. मठात सर्व सेवकांसाठी उत्तम भोजनाची व्यवस्था केली जात होती. सोन्नलगी येथे नेहमीच पाण्याची प्रचंड टंचाई जाणवत असे. त्यावर उपाय म्हणून श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी अष्टषष्ठी तलाव बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्या काळातील सोन्नलगीचे राजा नन्नप्पा आणि राणी श्यामला यांची भेट घेतली. त्यांनी तलाव उभारण्यासाठी विशाल शेतीजमीन दिली. सिद्धरामांना जमिनीच्या आग्नेय भागात पाण्याचे जिवंत झरे सापडले. त्या ठिकाणी सुमारे 4000 सोन्नलगीवासियांनी तलाव खोदण्यास सुरुवात केली. तलावाचे काम पूर्ण होताच महादेवांनी सर्व प्रमुख नद्यांना तलावात प्रकट होण्याचे आदेश देतात. सर्व पवित्र नद्यांच्या पाण्याने तलाव एका रात्रीत पूर्ण भरून जातो. प्रचंड पाऊस पडला आणि तलाव एका रात्रीत पूर्ण भरून गेला. तलावाच्या मध्यभागी मंदिर बांधण्यात आले आणि तलावाचे सुंदर सुशोभीकरण करण्यात आले. तलाव भरल्याने नगरवासियांचा पाण्याचा प्रश्न सुटला. लोकसंख्या वाढू लागली. शेतीत विविध पिके येऊ लागली आणि सोन्नलगी समृद्ध झाली. सिद्धेश्वरांनी सोन्नलगी नगराच्या पुनर्रचनेचे कार्य हाती घेतले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात धनाची आवश्यकता होती. मंदिर बांधकामासाठी खणकाम करताना धनाने भरलेला हंडा सापडला आणि त्यामुळे हे कार्य सुलभ झाले. संपूर्ण नगररचनेचा आराखडा श्री सिद्धरामेश्वरांनी स्वतः तयार केला आणि त्या आराखड्यानुसार संपूर्ण सोन्नलगी नगरी उभारली गेली. महादेवांनी सिद्धरामांना दृष्टांत दिला की मंदिरापासून 1 योजन अंतरावर एक शिवलिंग आहे. ते आणावे. दुसऱ्या दिवशी बैलगाडीचा रथ तयार करण्यात आला आणि बैलांना बाशिंग बांधण्यात आले. सुहासिनी स्त्रिया पंचारती घेऊन निघाल्या. रथ 1 योजन अंतरावर गेल्यावर थांबला, पुढे सरकत नव्हता. सिद्धरामेश्वरांनी हा संकेत ओळखला. रथ ज्या ठिकाणी थांबला त्या ठिकाणी कुदळ मारण्यास सांगितले. कुदळ मारताच जमीन दुभंगली आणि जमिनीतून एक दिव्य शिवलिंग प्रकट झाले. ते शिवलिंग वाजत नगरात आणले गेले. सिद्धरामेश्वरांनी कैलासातून अभिषेकासाठी अमृत आणले. त्या अमृताने शिवलिंगाचा अभिषेक करण्यात आला. त्यामुळे त्या शिवलिंगाला अमृतलिंगेश्वर असे नाव देण्यात आले. श्री सिद्धरामेश्वरांनी त्यांच्या मानसबंधू बोमण्णा यांना सोन्नलगी नगर परिसरात 68 शिवलिंगे स्थापण्यास सांगितले. त्यांच्या आदेशानुसार सोन्नलगी नगरीत विविध ठिकाणी सर्व सेवकांनी मिळून एकाच दिवशी एकाच वेळी 68 शिवलिंगांची स्थापना केली. सोन्नलगीच्या संरक्षणासाठी श्री सिद्धरामेश्वरांनी 8 दिशांना अष्टविनायकांची स्थापना करून मंदिरे बांधली. तसेच 8 दिशांना 8 शक्तींची मंदिरे आणि 8 भैरवांची मंदिरे उभारण्यात आली. कुंभारकन्या गंगा ही सिद्धरामांची निस्सीम भक्त होती. प्रत्येक आध्यात्मिक कार्यात ती सहभागी होत असे. मठातील सर्व कामांची देखरेख ती करत असे. फुले आणणे, सडा मारणे, रांगोळी काढणे, पूजेचा प्रसाद तयार करणे
ही सर्व कामे ती आनंदाने पार पाडत असे. गंगा उपवर झाली होती, परंतु तिने लग्न करायचे असल्यास ते फक्त सिद्धरामेश्वरांशीच करणार असा ठाम निर्धार केला होता. एके दिवशी गंगा रांगोळी काढत असताना तिची कामाप्रती भक्ती पाहून सिद्धरामेश्वरांनी तिची विचारपूस केली. ती कुंभारकन्या असल्याचे सांगून सिद्धरामेश्वरांशी विवाह करण्याची इच्छा तिने व्यक्त केली. परंतु श्री सिद्धरामेश्वर ब्रह्मचर्य व्रताचे पालन करत असल्याने त्यांनी लग्नास स्पष्ट नकार दिला. तेव्हा गंगा म्हणाली, तुमच्याशिवाय मला जगणे शक्य नाही. तिची आध्यात्मिक प्रगती पाहून सिद्धरामेश्वरांनी तिला महादेवांनी दिलेल्या योगदंडाशी विवाह करण्याचा सल्ला दिला. गंगा म्हणाली, मी योगदंडाशी विवाह करीन, पण दुसऱ्याच दिवशी मला आत्मसमर्पणाची परवानगी द्या. सिद्धरामेश्वरांनी तिला खूप समजावले, मात्र शेवटी तिला परवानगी दिली. गंगाच्या लग्नासाठी सोन्नलगी नगरी सजवण्यात आली. घरांवर तोरणे बांधण्यात आली. मकर संक्रांतीच्या भोगीच्या आदल्या दिवशी गंगाचा योगदंडाशी आध्यात्मिक विवाह सर्वांच्या उपस्थितीत मंगलाष्टके म्हणत अक्षता टाकून संमतीकट्ट्यावर थाटामाटात लावण्यात आला. दुसऱ्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी होमकट्ट्यावर यज्ञाची तयारी करण्यात आली. गंगेला हिरवी साडी, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या व हार घालून तिला पूर्ण विवाहित रूप देण्यात आले. ऋषीमुनींच्या उपस्थितीत मंत्रोच्चारांच्या साक्षीने गंगाने यज्ञकुंडात आत्मसमर्पण केले. श्री सिद्धेश्वर महाराजांनी सामुदायिक विवाहाची प्रथा सुरू केली. दरवर्षी त्यांच्या मठाद्वारे हे कार्य पार पडते. प्रत्येक जोडप्यामागे एक सुहासिनी स्त्री पंचारती घेऊन उभी असते. मंगलाष्टके म्हटली जातात, अक्षता टाकल्या जातात आणि सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. सर्व जोडप्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला जातो. 68,000 वचने, प्रत्येक वचन अमृतबोध देणारे व लोकहिताचा संदेश देणारे आहे. या वचनांमध्ये शिवयोग, मानवसेवा, समाजातील अंधश्रद्धेवर टीका आणि समतेचा संदेश दिलेला आहे. सिद्धेश्वर महाराज आता गुप्त होण्याची इच्छा व्यक्त करतात. आपल्या नियोजित योग समाधीबद्दल ते सर्व सेवकांना कल्पना देतात. सर्व सेवक सिद्धरामेश्वरांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांना आपला निर्णय बदलण्याची विनंती करतात, परंतु हीच योग्य वेळ असल्याचे सांगून ते आपल्या निर्णयावर ठाम राहतात. त्यांचा हा निर्णय ऐकून नगरवासी भयभीत होतात. सर्वांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, पुढे सोन्नलगीचे काय होणार? असंख्य जनसमुदाय सिद्धरामेश्वरांच्या समोर जमतो. सिद्धरामेश्वर म्हणतात, जरी मी गुप्त झालो तरी मी सोन्नलगीच्या कणाकणात बसलेलो असेल. प्रत्येक कार्यात मी सदैव साक्षी आणि सहाय्यक राहीन. त्यामुळे शोक करू नका. श्रद्धा आणि धैर्य टिकवा. सिद्धरामांनी बांधलेल्या 68 तलावांच्या मध्यभागी मंदिराजवळ ते गुप्त होण्याची इच्छा व्यक्त करतात. जड अंतःकरणाने संपूर्ण सोन्नलगी नगरी सजवली जाते. घरांवर तोरणे बांधली जातात, रांगोळ्या काढल्या जातात. मंदिराजवळ एक गुहा बांधण्यात येते. त्या गुहेत श्री सिद्धरामेश्वर महाराज पद्मासनात विराजमान होतात. गुहेचे तोंड मोठ्या दगडाने बंद केले जाते आणि सिद्धेश्वर महाराज आपल्या वयाच्या 101व्या वर्षी गुप्त होतात. हे मात्र सत्य आहे. सोन्नलगी म्हणजेच आजचे सोलापूर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या कृपेने पावन झाले असून त्यांच्या कृपाछायेमुळे सदैव सुरक्षित आहे.